जय श्रीराम मंडळी, आपला धनगरी सुगरण कट्टा चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज बघूया आपण आळूची वडी. आणि सगळ्यात पहिला सांगण्याचा मुद्दा, आळूची पानं बघून कोणीच वाईट कमेंट करू नका. कारण मी राहिला आहे जयपूरमध्ये, राजस्थानमध्ये. इथं आळूची पानं भेटणंच मुश्किल आहे आणि ती भेटलेत त्यातच मी समाधानी आहे. थोडी पिवळं आणि अशी गुंडाळून दिल्यामुळे फाटलेत थोडंफार. मग काय, घेतली मिरची, लसूण, अद्रक आणि जिरे आणि करू याचं बारीक वाटण. आता घेऊया बेसन पीठ, तांदळाचं पीठ कुरकुरीत होण्यासाठी आणि घेऊया मिरचीचं बारीक केलेलं वाटण. मग काय, घेऊया आता आपले सुक्क मसाला. पहिले घेऊया काश्मीरी लाल मिरची पावडर, त्यानंतर चिमटभर अशी हळद, त्यानंतर घेऊया आपलं 1 चमचाभर आपलं धने पूड आणि मग टाकूया चवीनुसार मीठ. मग सुकी मसाले पहिले मिक्स करून घेऊया. मिक्सर भांड्यात थोडं पाणी घालून तेच पाणी ह्या पिठीत थोडं मिक्स करून छान असं पीठ कालवून घेऊया. मस्त गरगर 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 असं चांगलं पीठ कालवून घेऊया. नंतर त्यात थोडेसे तीळ घालून अजून एकदा मस्त मिक्स करून घेऊया. अशा प्रकारचं टेक्स्चर झालं पाहिजे पिठाचं. अगदी पातळ नाही, अगदी घट्ट नाही. मग घेतला पळप. त्यानंतर एका टोपात गॅसवर पाणी उकळवायला ठेवूया. एकीकडे आळूचं पान घेऊया, त्यावर पिठाची लेअर करूया. परत त्यावर एक आळूचं पान घालूया. परत त्याच्यावर पिठाची एक लेअर करूया. परत त्याच्यावर एक आळूचं पान घालूया. अशी 3 पानांची लेअर करून ती पान गुंडाळून घेऊया. आणि पानं जशी मी उलटसुलट करत पीठ लावलंय त्याचप्रमाणे करायचे. अगदी सरळ केलं तर ती उलटी आळूची वडी होईल. अशा प्रकारे सगळी पानं गुंडाळून घेऊन ती साईडला ठेवून देऊया. मस्त अशी पाण्याला उकळ आलेली आहे. अशा प्रकारे टोपावर ठेवूया पुरणाची चाळण, त्यावर करूया तेलाचं आवरण. चाळणीवर ठेवूया आळूची पानं, त्याला घेतले अगोदरच गुंडाळून. पानांना देऊ परत तेलाचं आवरण. परत त्याला घेऊन कढईने झाकून घेऊया. त्याला मग 10-15 मिनटं वाफेवर शिजवू. 10-15 मिनटानंतर बघूया कढई उघडून आणि करूया त्यांना थोडंसं उलट पलट, म्हणजे शिजेल दोन्ही बाजून. घेऊया त्यांना परत झाकून आणि घेऊया अजून थोडं शिजवून. आता पाहूया परत उघडून. आता पाहूया उलताना रुतवून. त्यात लागला नाही आळूचा एकही कण, म्हणजे शिजलेत एकदमच छान. घेऊया आता त्यांना गार करून. घेतली कढई गरम करून, वतलं तेल भरभरून. आळूची पानं झाली गार, घेऊया त्यांना कापून कापून. कापलेल्या वड्यांना घेतलं ताटात मांडून. ओव्हर झालं तेल गरम, मग सोडूया वड्या दमान दमान. त्यांना घेऊया छान असं तेलात तळून. अशा प्रकारे आपल्या कुरकुरीत आळूवड्या तयार. या मंडळी सगळेजण खायला. बाकी सर्व आपले अन्नपूर्णेची कृपा. राम राम.